तर भावांनो, आज मी तुम्हाला शिकवणार आहे एक अशी स्ट्रॅटेजी जी की मार्केटमध्ये 100% वर्क करते आणि त्याची ॲक्युरेसी 100% आहे. तुम्हाला वाटते हे 100% अशी स्ट्रॅटेजी कोणतीच नसते जी की मार्केट नाही. तर ती तुम्हाला आता मी लाईव्ह मार्केटमध्ये दाखवणार आहे भावांनो, जी की आपल्याकडून एखाद्या वेळेस मार्केटमध्ये मोठा मूव्ह येतो आणि आपल्याकडून मिस होतं. तर आपण त्या बेसवर पुन्हा नंतर एंट्री कशी घ्यायची व तो चांगला मूव्ह कसा कॅच करायचा किंवा नंतर आपण असा कोणत्या लेवलवर लेवल मार्किंग करायची जिथून आपल्याला एखादी चांगली एंट्री भेटेल. तर ती आहे फिबोनाची रिट्रेसमेंट स्ट्रॅटेजी, जी की मी तुम्हाला फ्रीमध्ये शिकवणार. तर ती कशा प्रकारे वर्क करते बघू चला. तर पहिल्यांदा ह्या स्टूलमध्ये जायचं व फिब रिट्रेसमेंट हा स्टूल घ्यायचा व बघू शकता हा जो प्रिव्हियस मध्ये याचा मार्केटमध्ये एक बिग मूव्ह आला तो मूव्ह कसा कॅच केला आणि मी कोणत्या लेवलवर तर एंट्री घेतली. तर बघू शकता भावना इथून आपण हा असा फिबोनाचीचा स्टूल मार्क करायचा इथपोच. तर आणि हा जो 50% आणि 60%चा झोनचा जो एरिया आहे ना, तो झोन म्हणजे आपला गोल्डन झोन एरिया, जिथून आपण एंट्री घेणार असतो. तर एंट्री कशी घ्यायची, तर पहिल्यांदा हा फिबोनाची मार्क करून घ्यायचा. मार्क केल्यानंतर असा एक झोन मार्क करून घ्यायचा, जे की हे आपण इथून एंट्री घेणार असतो. तर मार्केट ह्या झोनवर जसा टॅप करेल तसं आपण लगेच एंट्री घेत असतो. तर एंट्री घेतल्या घेतल्या बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मार्केटने टॅप केला व एंट्री घेतली व ह्या झोनच्या वरचा आपण हे लावला आणि बघू शकता मार्केट कसा सडनली एकदम फॉल आला आणि खतरनाक असा फॉल आला, जे की 1:3चा आपला टार्गेट असतो. तर मार्केटने बघू शकता भावानो 1:2 नसून 1:3चा टार्गेट देत असतो. जरी ह्याच्यामध्ये एसल जरी मोठा असला तर कमी लॉट साईजने तुम्ही हे ट्रेड घेऊ शकता. समजा हे जरी नाही ट्रेड घेतला तर नेक्स्ट डे मध्ये पण हे लेवल कशी वर्क केली तुम्ही बघू शकता. इथे आला मार्केट, इथे मार्केट आल्यानंतर आपल्या जी झोन होता त्या झोन मध्ये साईडवेज झाला व एक अशी कॅन्डल मध्ये जिथून आपली कन्फर्मेशन होती व त्या कन्फर्मेशन कॅन्डलवर आपण एंट्री घेतली व ह्या झोनच्या वरचा एस लावला आणि बघू शकता हा पण मूव कसा खतरनाक असा मूव आलाय, जो की आपला 1:2 डन करून 1:3 पण दिलाय मार्केटने. जरी पुस्तक जर होल्ड केला असता 1:3 पेक्षा पण जास्त रिस्क रिवॉर्ड आहे आपला. तर ह्या स्ट्रॅटेजीची अॅक्युरेसी तुम्ही पण चेक करू शकता भावांनो मार्केटमध्ये. हे झाली सेल साईडसाठी. आता आपण अप साईडला सुद्धा एक चांगला मूव कॅच करू शकता. तर बघू शकता हा जो हा जो लेवल आहे ह्या लेवल पासून आपण अशी फिबोनाची मार्क केली व फिबोनाची मार्क केल्यानंतर बघू शकता ह्या लेवल पासून आपण फिबोनाची अशी मार्क केली व हा आपला 50% आणि 60%चा एरिया निघाला. तर हा एरिया आपण अशा प्रकारे मार्क करून घेतला व हे फिबोनाची डिलीट केलं आणि बघू शकता मार्केट जेव्हा आपल्या ह्या झोनला टॅप करेल तेव्हा आपण एंट्री घेणार. तर अशा प्रकारे मार्केटने टॅप केला व आपण इथे एंट्री घेतली व त्या झोनच्या खालचा आपण अशा प्रकारे एस लावला आणि बघू शकता 1:2 1:3चा आपला टार्गेट असतो. वन वे मध्ये फक्त 2 कॅन्डल मध्येच आपला टार्गेट हिट झालाय, तरी सुद्धा मार्केट आपल्याला नाही नाही म्हणलं तर कितीचा 1:6 1:7चा टार्गेट दिलाय मार्केटने बघू शकता आपल्या लेवल पासून. तर अशा प्रकारे ही स्ट्रॅटेजी वर्क करत असते. तर हे एकदम आपल्या लाईव्ह मार्केटमध्ये आहे भावना. हा जो प्रिव्हियस डेचा चार्ट आहे ना, त्या चार्टवर आपण जी एंट्री घेतली होती तेच आपण दाखवले. तर अशा प्रकारे तुम्ही वाटल्यास तुम्ही बॅक टेस्टिंग पण करू शकता भावना. हे बघू शकता हे एवढा मूव आला आहे. तर हे अशा प्रकारे मूव आला, ह्या मूव मध्ये आपण इथून फिबोनाची मार्क केली व फिबोनाची ह्या लेवल पासून मार्क केली व बघू शकता आपला 50 आणि 60%चा गोल्डन झोन एरिया हा निघाला. आपण अशा प्रकारे मार्क केलो, हे फिबोनाची डिलीट केलं. जेव्हा मार्केट आपल्या लेवलवर आला व लेवलवर टॅप केल्यानंतर आपण इथून एंट्री घेतली व एंट्री घेतल्यानंतर ह्या लेवलच्या वरचा आपला एस लावला चांगला आणि बघू शकता टार्गेट 1:6चा रेशो आहे ह्या ह्या आपल्या फिबोनाची स्ट्रॅटेजीचा. जिथून आपला फिबोनाचीचा झोन टॅप झाला तर वन वे मध्ये टार्गेट भेटत असतो भावना. तर अशा प्रकारे तुम्ही पण ही स्ट्रॅटेजी वापरू शकता आणि चांगला प्रॉफिट कमवू शकता. आणि एकदम फ्रीमध्ये ही स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितलेली आहे, जी की मार्केटमध्ये तुम्हाला हे शिकवण्यासाठी 20-20 हजार रुपयाचे क्लासेस घेते. तर बघू शकता तुम्ही भावांनो आणि हे वर्क वर्क करते का नाही तुम्ही हे बॅक टेस्टिंग करून बघा.